आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आता इथून पुढचा अर्धा तास महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसुफ मेमनचा मृत्यू झालाय. नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. युसुफ मेमनला नाशिकच्या कारागृहामध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उपनगरामध्ये विशेषतः उत्तर मुंबईमध्ये कोरोनाचा मोठा फैलाव झाला आहे. या भागामध्ये टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्यात आलं असल्यानं ही आकडेवारी समोर आली आहे. यावर घाबरून न जाता आरोग्य सोयी अधिक वाढवण्यावर भर देत आहोत असं पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलंय. भाजप नेत्यांना काम उरलेलं नसल्यानं ते आरोप करतायत आणि पत्रकबाजी करतायत असा टोलाही अस्लम शेख यांनी लगावला. कोरोनाचं संकट आल्यापासून मुंबई मनपानं वाटेल त्या दरात सामान खरेदी केलं आहे. कोरोनाच्या नावाखाली निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांनाच काम देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. शवपिशव्यांच्या खरेदीत सुद्धा चांगल्या दर्जाच्या पिशव्या पुरवणाऱ्या औरंगाबादच्या वेदांत कंपनीला कंत्राट न देता मुंबईतल्याच कंत्राटदारांना दिलं गेलं, कारण इथल्या कंत्राटदारांच्या गँगला बाहेरचा माणूस नको असतो असा आरोपही देशपांडे यांनी केला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर चोप देऊ असा इशाराही त्यांनी दिलाय. रिक्षा टॅक्सी खासगी बस सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. रिक्षा टॅक्सी आणि खासगी बस संघटनांच्या सोबत परिवहन मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत वाहनांचे हप्ते पुढे ढकलावेत, इन्शुरन्सचा कालावधी वाढवून द्यावा अशा प्रकारच्या मागण्या सुद्धा करण्यात आल्या. केंद्रामध्ये काँग्रेस सत्तेत असताना पेट्रोल भाववाढीच्या विरोधामध्ये अमिताभ बच्चन गाडी जाळण्यासाठी निघाले होते, तर अक्षय कुमार सायकलला चालवायला निघाले होते. हे दोघंही आता कुठे गेलेत असा सवाल केलाय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी. तेव्हा अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी भाजप कार्यकर्ता म्हणून भूमिका बजावली होती का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. नागपूर महानगरपालिकेचे भाजपचे वरिष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. तुकाराम मुंढे एकीकडे 5 हॉस्पिटल निर्माण करतात, दुसरीकडे 45 डॉक्टरांना घरी बसवतात असं म्हणत त्यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे उत्तर मागितलंय. तर काँग्रेसचे वरिष्ठ सदस्य प्रफुल्ल गुडघे पाटील यांनी सर्व आरोपांवर मुंढे यांचं उत्तर अपेक्षित असून त्यानंतर सभागृहात निर्णय होईल असं म्हटलंय. नाशिकमध्ये आज छगन भुजबळ यांनी व्यापारी संघटनांच्या सोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये व्यवसाय रात्री 9 ऐवजी 5 पर्यंत सुरू ठेवायला हरकत नाही असं भुजबळ यांनी म्हटलंय. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं रात्री 9 पर्यंत सुरू ठेवणं बंधनकारक आहे असं त्यांनी आधी म्हटलं होतं. रोजगार नसल्यानं उद्योगधंदे सुरू करण्याची सरकारची भूमिका आहे हेही त्यांनी व्यावसायिकांना सांगितलं. देशात गेल्या 24 तासात 17,296 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर 407 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. देशात आतापर्यंत एकूण कोरोनाची रुग्णसंख्या 4,90,401 वर गेली, तर 2,85,637 जण कोरोनातून मुक्त होऊन आपापल्या घरी परतले आहेत. राज्यामध्ये गेल्या 24 तासात 16 पोलीस कोरोनाबाधित झाले आहे. यात 3 पोलीस अधिकारी आणि 13 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर गेल्या 24 तासात 3 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यामध्ये 109 पोलीस अधिकारी हे कोरोनाबाधित असून 898 पोलीस कर्मचारी हे पोलीस कोरोनाबाधित आहेत. पंढरपूर शहर आणि आसपासच्या 10 किलोमीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू होणार आहे. तर जिल्ह्यातील आणि पंढरपूर बाहेरील कोणतीही व्यक्ती पंढरपुरात येऊ शकणार नाही. यासाठी 29 जून ते 2 जुलैपर्यंत कडक संचारबंदी असणार आहे. याची स्पष्टता सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. 29 जूनला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोविड बाधित रुग्णांची माहिती द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा मुंबई महानगरपालिकेनं खासगी रुग्णालयांना दिलाय. खासगी रुग्णालयांनी 48 तासांच्या आत मृतांची माहिती महापालिकेला कळवणं बंधनकारक असल्याचं परिपत्रक सुद्धा पालिकेनं 8 जूनलाच काढलं होतं, पण खासगी रुग्णालय त्याला बदत नाहीत असं लक्षात आलं. त्यामुळे साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाईचे संकेत आता पालिका अधिकाऱ्यांनी दिलेत. कालच्या मृत्यूच्या आकडेवारीत सुद्धा 40 मृत्यू हे 48 तासांच्या आधीचे होते. बदलापूर पोलीस स्थानकात एकाच दिवशी 7 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. शिवाय अंबरनाथ शहरामध्ये 8 दिवसांचा लॉकडाऊन करून सुद्धा कोरोनाग्रस्तांचा आकडा सतत वाढतोय. दरम्यान उल्हासनगरमध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांची संख्या 1,500चा टप्पा पार करून गेली आहे. त्यामुळे सगळ्यांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण आहे.
आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नसलेला रोहा शहर आणि वरसे ग्रामपंचायत हद्दीत सुद्धा कोरोनानं शिरकाव केला आहे। रोहा विभागात 3 ते 4 जण पॉझिटिव्ह आल्यानं या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर यावरती उपाय म्हणून लॉकडाऊन अधिक कडक करण्यावर व्यापारी ग्रामस्थ यांचं एकमत झालंय। त्यामुळे रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत या भागात पूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्यानं वाढते, तसंच भुसावळ शहरात सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते। यासाठी प्रशासनातर्फे कंटेनमेंट झोनच्या ठिकाणी SRPF चा बंदोबस्त आता तैनात करण्यात आला आहे। मोटरसायकलवर विनाकारण फिरणाऱ्यांवर तसंच मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। भुसावळ शहरामध्ये 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानं प्रशासनानं अधिक कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे। मालेगावातही पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे। काल एकाच दिवसामध्ये 22 नवे रुग्ण आढळून आल्यानं प्रशासनासह लोकांची चिंताही वाढली आहे। त्यामुळे सर्वांनी अधिक काळजी घ्यावी असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। पिंपरी चिंचवड शहरातील हॉटस्पॉटवर आता ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे। त्यासोबतच शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा ड्रोन फिरणार असून नागरिक नियमांचं पालन करत नसल्याचं आढळून आल्यास तो परिसर 3 दिवसांसाठी बंद केला जाईल अशी माहिती पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 वर स्थिरावली असताना 2 दिवसात पुन्हा एकदा 2 रुग्ण वाढले आहेत। आता ही संख्या 15 वर पोहोचली आहे। तर सुदामपुरी भागाला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलं आहे। नाशिक शहरामध्ये 180 प्रतिबंधित क्षेत्र आता तयार झाले। दरम्यान संपूर्ण जुनं नाशिक 14 दिवसांसाठी सीलबंद करण्यात आलं आहे। या भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं हा निर्णय प्रशासनानं घेतला। या भागात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर अधिक असून मृत्यूदर नियंत्रित करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे। नाशिकमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 127 नवे रुग्ण सापडले। तर यामुळे नाशिकमध्ये आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1605 वर गेली। नाशिक पालिकेमधील 21 कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली। यात डॉक्टर, नर्स, अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज 193 रुग्णांची भर पडली। यापैकी 102 रुग्ण मनपा क्षेत्रातले आहेत तर 91 रुग्ण ग्रामीण भागातले। जिल्ह्यामध्ये आता एकूण रुग्णसंख्या 4492 झाले। जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1967 इतकी आहे। उस्मानाबादमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या एका कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। चीनच्या हल्ल्यात सीमा भागात जवान शहीद झाले होते। या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसनं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तिथे हा प्रकार घडला। यावेळेला माजी मंत्री मधुकरराव चव्हाण तसंच बसवराज पाटील यांच्यासह एकूण 100 कार्यकर्ते उपस्थित होते। चंद्रपूरच्या पलाश जैन या अभियंत्याची कोरोना काळात नोकरी गेली। या प्रतिकूल परिस्थितीमध्ये निराश न होता त्यानं चक्क इडली विक्रीचा व्यवसाय सुरू केला। त्याची ही उमेद इतरांसाठी प्रेरणादायक ठरते। चंद्रपुरातील तुकुम परिसरात पलाश जैन यानं नाशिक विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे। यानंतर औरंगाबाद इथं एका मोठ्या कंपनीत तो नोकरीला होता, पण नोकरी गेल्यानं त्यानं इडली विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे। गेल्या आठवडाभर दडी मारून बसलेला मान्सून येत्या 4-5 दिवसात पुन्हा एकदा सक्रिय होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे। दरम्यान मान्सून नियोजित वेळापत्रकाच्या तब्बल 12 दिवस आधीच संपूर्ण देशभरात पोहोचला असून जूनच्या सरासरीच्या तुलनेत देशात 21% जास्त पावसाची नोंद झाली। राज्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचं पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी म्हटलंय। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। गेल्या 3 आठवड्यांपासून तालुकाभर सर्वत्र संकरित पावसाची गोष्टीची लागवड करण्यात आली होती। आता जवळपास सर्वच कोरडवाहू कंपन्या शेतकऱ्यांनीही पेरणी केली आहे। पावसाच्या अभावी व सर्वत्र तीव्र उन्हामुळे ही पिकं आता कोमेजून जात आहेत। पावसाचं कोणतंही लक्षण दिसत नाहीये, पण पहाटे 4:30 वाजल्यापासून अचानक पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला। त्यामुळे पिकांना जीवनदान मिळालं आहे। वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील मोप परिसरात ढगफुटी सदृश अतिमुसळधार पाऊस झाला। मोप, कनेरी आणि बोरखेडी या गावांमध्ये शेतामध्ये पाणी साचलं। यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। या पावसामुळे पेरणी केलेल्या शेतातील बियाणं आणि मातीचा थर सुद्धा वाहून गेल्याची शक्यता आहे।
हिंगोली जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। पीक न उगवल्यामुळे आधीच शेतकरी हवालदिल झालेला असताना आणखीन एक संकट कोसळले। या कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झालंय। शेतामध्ये पावसाचं पाणी साचलंय। ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांना अक्षरशः चिंता पडली आहे, कारण शेताला तळ्याचं रूप प्राप्त झालंय। वाशिम जिल्ह्यातील मोप महसूल मंडळामध्ये गुरुवारी संध्याकाळी ढगफुटी सदृश पाऊस पडला। जवळपास 1.5 तास कोसळलेल्या पावसानं मोप, कनेरी, असोला तसंच बोरखेडी आणि इतर शेजारील 3 ते 4 गावांमध्ये किमान 400 ते 500 हेक्टर शेतपिकांचं नुकसान झालंय। या भागामध्ये अनेकांनी दुबार पेरणी केली होती। ही पेरणी सुद्धा वाया गेली असून या शेतकऱ्यांच्यावर आता पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा पेरणी करण्याचं संकट ओढवलंय। कोकणातील निसर्ग चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या आंबा, काजू, नारळ, सुपारी या बागांचं प्रचंड नुकसान झालं। शासनानं या बागायतदारांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली, पण कोकणातील बागायतदार सरकारनं देऊ केलेल्या मदतीवर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत। प्रत्येक झाडनिहाय मदत मिळावी अशी त्यांची आग्रही मागणी आहे। बातमी आहे कोल्हापुरातल्या मेहनती शेतकऱ्यांची। कोल्हापूर जिल्ह्यातला शिरोळ तालुका गेल्या वर्षी महापुराच्या संकटात सापडला होता। या शिरोळ तालुक्यामध्ये आजही हजारो हेक्टर जमीन क्षारयुक्त आहे। परिणामी या जमिनीत कुठलंच पीक घेतलं जात नव्हतं, पण आता हीच जमीन सुपीक करण्यासाठी शेतकरी एकत्र आलेत। दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी 5,000 एकर जमीन सुपीक करायचं ठरवलं आहे आणि यासाठी कामालाही सुरुवात केली। त्यामुळे या जमिनीमध्ये आता चांगलं पीक घेतलं जाऊ शकतं अशी अपेक्षा आहे। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक भागातून हळद विक्रीसाठी येत असते। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती ही हळद विक्रीसाठी नावाजलेली असल्यानं खरेदीदार सुद्धा राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि देशाच्या अन्य भागातून खास हळदीच्या खरेदीसाठी येतात। त्यामुळे हळदीला इथे चांगला भाव मिळतो। सध्या हळदीला इथे 5 ते 6 हजार रुपयांचा भाव मिळतो। पेरणीच्या कामासाठी पैशांची आवश्यकता असल्यानं शेतकरी हळद विक्री करण्यासाठी गर्दी करतात। शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। पण सांगलीमध्ये मात्र आमदार पडळकर यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून पडळकर यांच्या प्रतिमेला चक्क दुधाचा अभिषेक केला आणि त्यांचं समर्थन केलं। आम्ही सुद्धा जशास तसं उत्तर देऊ शकतो असा इशारा सुद्धा अप्रत्यक्षरित्या पडळकर यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे। पंढरपूरमध्ये सुद्धा पडळकर समर्थकांनी त्यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक केल्याचा प्रकार समोर येतोय। यावेळेला वी सपोर्ट गोपीचंद अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या। गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा इंदापूरमध्ये निषेध केला जातोय। या निषेधार्थ पवार साहेबांचे अगदी पूर्वीपासूनचे जुने सहकारी आणि ज्येष्ठ नेते जगन्नाथ अप्पा मोरे यांनी पडळकर यांच्या पुतळ्याचं दहन करून निषेध केला आणि पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून इंदापूर पोलीस स्थानकात तक्रार अर्जही दिला। यावेळेला तालुक्यातील राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्याचं दिसतं आहे। त्यांनी कीर्तनातून PCPNTD या कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात अखेर न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली। संगमनेरच्या कोर्टासमोर आज हे प्रकरण सुनावणीसाठी येणार होतं। न्यायालयानं परवानगी दिल्यानंतर त्यांच्या विरोधात प्रत्यक्ष खटला दाखल करून प्रक्रिया सुद्धा सुरू होईल। पुणे शहराला गार्बेज फ्री सिटी म्हणून 3 स्टार नामांकन मिळालं असलं तरी कंटेनर फ्री शहर, कचरा व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया, बेस्ट टॉयलेट यासारखी त्रिसूत्री त्याची दखल घेतली गेली असती तर शहरातील विविध ठिकाणी कचरा जाळला जातो, उघड्यावर जाळला जातो हे सुद्धा समोर आलं असतं। ओला सुका कचऱ्याचं वर्गीकरण न करता तो फेकला जातो, ज्यामुळे दुर्गंधी पसरते। पालिकेच्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढले। स्टार नामांकन प्राप्त या पुण्यात याच गोष्टींचा उल्लेख का झाला नाही याची चर्चा आहे। नागपूरच्या जरीपटका पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये एका 14 वर्षाच्या मुलाला बहिणीनं मोबाईल न दिल्याच्या कारणावरून आपल्याच घरी गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। मृत मुलाचं नाव नयनकुमार मणगणी असं असून तो 9वी मध्ये शिकत होता। दुपारच्या सुमारास संबंधित मुलानं आपला मोबाईल आपल्या बहिणीला मागितला असता त्याच्या बहिणीनं तो दिला नाही, यामुळे त्यानं घरातील दुसऱ्या रूममध्ये जाऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर मुलांना गरज असेल तर मोबाईलपासून दूर ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे।
राज्यातील 8 समुद्र किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यासंदर्भातील धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली। मंत्री अनिल परब यांनी माहिती दिली। कोकणातील पर्यटनाला त्यामुळे काही प्रमाणात चालना मिळेल असं सरकारला वाटतं। रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर बीच शॅक्स हे पायलट प्रोजेक्ट म्हणून उभारले जात आहेत। धुळे शहर पोलिसांनी अवघ्या 48 तासांमध्ये 4 गावठी बनावटीच्या पिस्तूल जप्त केलेत। या कारवाईमध्ये 8 जिवंत काडतुसं सुद्धा जप्त करण्यात आलेत। विशेष म्हणजे नाशिक शहरातून हद्दपार असलेल्या विजय बेंडवळ यानं विविध ठिकाणी विकलेल्या पिस्तुलांना सुद्धा जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय। धुळे शहरामध्ये दरोडा घालण्याच्या तयारीत हे असताना त्याच्यासह अन्य 4 साथीदारांना सुद्धा धुळे पोलिसांनी अटक केली। यावेळेला 2 पिस्तुलं जप्त करण्यात आले। पोलिसी खाक्या दाखवताच आणखीन एकही पिस्तूल आपण तयार करून विकल्याची माहिती त्यानं दिली। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यामध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत। या भागातील सरकारी कोळसा कंपनी असलेल्या वेस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेडच्या धोपटाळा खुला कोळसा खाण प्रकल्प जो आहे, इथल्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला आणि नोकरीचा प्रश्न अद्यापही चिघळलाय। गेली अनेक वर्ष धोपटाळा प्रकल्पग्रस्तांनी पाठपुरावा केलाय, निवेदनं दिलेत आणि आपले प्रश्न व्यवस्थापनापुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय। मात्र कोळसा खाण व्यवस्थापनानं या मागण्या गांभीर्यानं न घेतल्यानं आता शेतकरी संतापलेत। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून अमरावती जिल्ह्यातील 2 विद्यार्थ्यांनी झोपडीमध्ये अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठं यश संपादन केलंय। दोघांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथल्या अक्षय गडलिंग या विद्यार्थ्याचे वडील गावामध्ये रांगोळी तर कधी भंगार गोळा करण्याचं काम करतात, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्राजक्ता बारसेचे वडील 100 ते 200 रुपये रोजानं सिक्युरिटी गार्ड म्हणून कधी शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात। मात्र या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे जिद्द आणि चिकाटी असेल तर यशापासून कोणीही रोखू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक। थोड्याच वेळात अन्य काही बातम्या। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मावळमध्ये नियमबाह्य पद्धतीने वह्या पुस्तकांची विक्री करणाऱ्या विब्स या शाळेवरती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागानं कारवाई केली। शाळेनं दिलेला आदेश झुगारून खासगी शाळेमध्ये वह्या तसंच पुस्तकांची सर्रासपणे विक्री या ठिकाणी होत होती। याबद्दल पालकांनी तसंच स्थानिक नगरसेवकांना तक्रार दिल्यानंतर शाळेतील वह्या पुस्तकांनी भरलेल्या 4ही खोल्या या सीलबंद करण्यात आल्या। बातमी वारीच्या संदर्भात आहे। संतनगरी देहूतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान करण्यात आलं। देहू मंदिर समितीच्या वतीनं प्रमुख विश्वस्त विशाल महाराज मोरे आणि मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। पायी वारीच्या परंपरेतील प्रथा कायम ठेवण्यासाठी देहूकरांनी नीरा नदीचं पाणी आणून देहूतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पात्रातच पादुकांना स्नान घातलं आणि दरवर्षाची परंपरा चालू ठेवली। यावेळेला टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये नीरा स्नानाचा हा सोहळा संत तुकोबांच्या देहू नगरीतच पार पडला। समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज 146वी जयंती आहे। पण कोरोनाच्या संकटामुळे ही जयंती कोल्हापुरात अतिशय साधेपणाने साजरी होते। कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्यायमंत्री राज्यमंत्री विश्वजित कदम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये जाऊन शाहू राजांना अभिवादन केलं। या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापूरमधला दसरा चौक इथे शाहू महाराज यांचा पुतळा सुद्धा सजवण्यात आला। दरवर्षी या जयंतीच्या निमित्तानं अनेक मिरवणुका आणि शोभायात्रांचं सुद्धा आयोजन केलं जातं, मात्र यंदा साधेपणानं ही जयंती साजरी होते। महाराष्ट्र राज्य सरकारनं अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं केंद्राला कळवला आहे। विद्यापीठ ठरवतील त्या नियमानुसार थेट पदवी वाटप करण्याचा विचार देखील असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळवलं आहे। यासोबतच काही मार्गदर्शक सूचना करण्याची विनंती सुद्धा केली। सीबीएसई आणि आयसीएसई कडून 10वीच्या विद्यार्थ्यांना पर्यायी परीक्षेत बसू इच्छिता की नाही याचा निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे। परिस्थिती सामान्य नसल्यास पर्यायी परीक्षा न घेण्याचा निर्णय सीबीएसई घेऊ शकतं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या पथकावर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला। हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झालाय, तर अतिरेकी आणि जवानांमधल्या चकमकीत एक स्थानिक मुलगा त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या बटालियनवर हल्ला केला। दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला। सीआरपीएफनं दिलेल्या माहितीनुसार जवानांना राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षेसाठी पाठवण्यात आलं होतं। यावेळेला दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हा हल्ला केला।
चीननं 3 ठिकाणी देशाची जमीन बळकावल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधानांनी या प्रकरणी देशाला सत्य सांगावं अशी मागणीही त्यांनी केली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. यूपीएच्या काळात पंतप्रधान सहाय्यता निधीमधून राजीव गांधी फाउंडेशनसाठी पैसे दान करण्यात आले असा दावा भाजपनं केला. पंतप्रधान सहाय्यता निधीच्या संचालक मंडळावर सोनिया गांधी होत्या आणि राजीव गांधी फाउंडेशनच्याही अध्यक्ष त्याच होत्या. ना तत्वांचं पालन ना पारदर्शकतेची पर्वा अशा शब्दात भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आरोप केले. दिल्लीमध्ये आता ड्राईव्ह थ्रू कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये गाडीत बसूनच कोरोनाची चाचणी घेतली जाते. त्यामुळे वेळ वाचतो. तसंच नेहमीच्या चाचणी केंद्रामधील गर्दीसुद्धा कमी होते. तसंच चाचणी करणाऱ्याला संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो. काही खाजगी चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आणि त्या माध्यमातून ही सुविधा देण्यात येते. अनलॉक 2.0चे संकेत केंद्रीय गृह खात्याकडून देण्यात आले. 1 जुलैपासून अनलॉक 2.0 ची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्ग खुले केले जाऊ शकतात. तसंच शाळांच्या बद्दल सुद्धा निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. मात्र मेट्रो सेवा बंद असणार आहे. कोरोनावरील जेनेरिक औषधाची पहिली खेप सर्वाधिक प्रभावित असलेल्या 5 राज्यांना पाठवण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि तेलंगणातल्या हैदराबादचा समावेश आहे. औषधाचे 20,000 व्हायल या राज्यांना पाठवण्यात आले आहेत. यानंतर इंदोर, भोपाळ, लखनौ, पाटणा, भुवनेश्वर, रांची, विजयवाडा, कोचीन, त्रिवेंद्रम आणि गोवा यांना पुढच्या आठवड्यात या औषधाचा पुरवठा केला जाईल.